नमस्कार, मी सायली पानसे. अनटोल्ड स्टोरीच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. आजचा आपला 35वा एपिसोड आहे, त्यामुळे आजचा भाग स्पेशल आहे. गेल्या 35 एपिसोडची जर्नी माझ्यासाठी खूपच इंटरेस्टिंग होती, कारण अनेक कलाकार घरी आले, अतिशय छान गप्पा त्यांच्याशी झाल्या. सगळे कलाकार माझे चांगले परिचयातले असले, माझे खूप चांगले मित्रमैत्रिणी असले, तरी देखील ज्या विषयावर आम्ही गप्पा मारतो ते विषय नॉर्मली कधी गप्पा मारले जात नाहीत. या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने छान विचारांची देवाणघेवाण होते आणि म्हणूनच अनटोल्ड स्टोरी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तुम्ही सगळ्यांनी अनटोल्ड स्टोरीवर खूप प्रेम केलं, तुमचे आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचवले. तरीसुद्धा अनेकांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे. व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून सगळे एपिसोड तुम्हाला बघता येतील आणि कुठलाही एपिसोड मिस होणार नाही. आजच्या कलाकाराबद्दल बोलूयात. आजचा कलाकार अतिशय सुप्रसिद्ध कलाकार आहे. तो गातो उत्तम, तो संगीतही उत्तम देतो. त्याची अनेक गाणी तुम्हाला तोंडपाठ आहेत. तो कविता करतो, तो लिहितो. त्याची 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत, ज्याला वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्याचा कार्यक्रम तर अतिशय सुपरहिट आहे. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाची तुम्ही देखील अनेक पारायणं केली असतील याची मला खात्री आहे. त्याचा चित्रपट एकदा काय झालं ह्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. अशा कलाकाराशी गप्पा मारायला मी खूप उत्सुक आहे, कारण खूप विषय आहेत जे त्याच्याशी बोलायचे आहेत. तर गप्पांना सुरुवात करूयात. भेटूयात डॉक्टर सलील कुलकर्णी यांना. सलील दादा, नमस्कार. नमस्कार. तुझं खूप स्वागत आणि खूप आनंद झाला आहे. आजचा आपला 35वा एपिसोड आहे, सो आज कोणीतरी स्पेशल यावं अशी इच्छा होती आणि आजच्या मुहूर्तावर तू आलास, त्यामुळे खूप आनंद झाला आहे. तुझी सगळी जर्नी मी लहानपणापासून बघतेय आणि ती अतिशय इन्स्पायरिंग आहे. तू ज्या ज्या क्षेत्रात पाऊल ठेवतोस तिथे तुला उत्तम प्रकारे यश मिळालंय. मला वाटतं काहीतरी तुझ्याकडे अलिबाबाची किल्ली किंवा काहीतरी आहे की एव्हरीवेअर यू आर सक्सेसफुल. सो वी रिअली प्राऊड ऑफ यू आणि यू आर व्हेरी इन्स्पायरिंग टू ऑल ऑफ अस. इंटरव्ह्यूला गप्पा आपल्या सुरू करायच्या आधी द मॅड रियाझी म्हणून एक टी शर्टचा ब्रँड आहे, तर त्यांनी तुझ्यासाठी गिफ्ट पाठवलंय, ते मी तुला देते. हा टी शर्ट आहे सारेगम लिहिलेला, सो जरूर वापर. वा वा वा, थँक्यू. द मॅड रियाझी या ब्रँडकडे म्युझिक लवर्ससाठी एकाहून एक उत्तम टी शर्ट्स आहेत. untold_10 हा प्रोमो कोड वापरून 10% डिस्काउंट मिळवा आणि आजच आपला टी शर्ट ऑर्डर करा. आणि नीरज सबनीस म्हणून एक आर्टिस्ट आहे जो खूप छान चित्र काढतो. तर त्यांनी तुझं एक चित्र काढलं होतं खूप आधी, जे तू ऑनलाईन बघितलंस आणि तुमचं काहीतरी बोलणं झालं असं तू म्हणला. तर ते चित्र मी तुला देते. त्यांनी सांगितलं की ते दाखवल्यावर त्याला आठवेल. हो, येस 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 येस. हा माझा अतिशय फेवरेट फोटो आहे माझा आणि शुभंकरचा. आणि मला असं वाटतं की ती एकदा काय झालं मधलं जी लाईन आहे ना, की जे वेचले ते ठेव तू, जे राहिले ते वेच तू, अशी लाईन आहे मुला. तर ही त्याचा फोटो आहे. थँक्यू सो मच नीरज. येस, नीरज, थँक्यू सो मच. फार गोड आहे. सो सुरुवात करूयात गप्पांना. जरूर. येस. मी म्हणलं तसं तू अनेक गोष्टी करतोस. तू लिहितोस, तुझी पुस्तकं आहेत, तू कविता करतोस, तू संगीत देतोस, तुझा चित्रपट आहे. तर तू सगळ्यात कशात जास्त रमतोस आणि तुला वाटतं की तू कुठली कला सगळ्यात उत्तम करतोस? आय थिंक वेगवेगळ्या भूमिका करताना, म्हणजे अगदी परीक्षकाच्या भूमिकेपासून चित्रपट लिहिताना, मला नेहमी वाटतं की आपल्याला सगळ्यात काय आवडतं असं आपण विचार जर डोळे मिटून केलं तर आपली तंद्री सगळ्यात जास्त कुठे लागते ते आपलं अल्टिमेट असं म्हणे आपली आवड आहे. तर खरं अगदी जेन्युअनली माझी तंद्री सगळ्यात लागते अजूनही. जर मी शुभंकर अनन्याबरोबर गप्पा मारत असेल तर इतका मी खुश किंवा इतका मी स्वतःला फार क्वचित आवडतो. मला सगळ्यात माझ्यातलं काय आवडतो तर रोल वाईज तर मला बाबा आवडतो नंबर 1. नंबर 2 म्हणलीस तर मला माझ्यातला म्युझिक डायरेक्टर खूप जास्त आवडतो. कारण ना मी कधीच हार्मोनियम घेऊन किंवा तानपुरा लावून किंवा पियानो कशी चाल केलेली नाही. मी कविता वाचतो आणि मला काहीतरी देवाचा एक आशीर्वाद आहे की मी 5-6 वेळा कविता वाचली की मला ती पाठ होते. आणि ती पाठ असलेली कविता मी अशी डोक्यात ठेवून देतो आणि मला खरंच जेव्हा सुचेल तेव्हा मी ती गुणगुणतो. काही कदाचित चित्रपटाची गाणी अशी खूप ठरवून या आठवड्यात आहेत म्हणून केली असतील, पण तेवढी सोडली
तर सगळी गाणी ती अशी कुठल्या तरी एका मोमेंटला सुचली आणि ती मोमेंट इतकी सुंदर असते म्हणून मला असं वाटतं की सुचणं ज्याला जास्तीत जास्त जमलंय आजपर्यंत माझ्यातल्या तो म्युझिक डायरेक्टर. कारण फिल्मची गोष्ट सुचली पण त्या 2च फिल्म आहेत. गाणी आता नाही म्हणलं तरी 600 750 आहेत. त्यामुळे तेवढ्या सुंदर मोमेंट्स मला त्या अनुभवायला मिळालं की तेव्हा ती सुचत असते आणि त्याची मजा अशी असते की प्रत्येक चाल झाल्यानंतर असं वाटतं की बापरे ही आता शेवटची की काय आता परत कधी सुचणार. आणि प्रत्येक चालीला तितकीच एक्साइटमेंट पण वाटते की अरे हे किती मजेदार काहीतरी आलंय आपल्या डोक्यातून आणि हे कुठून आलं असेल. कारण आपण इतका प्रवासात असतो, म्युझिकली प्रवासात असतो की कुठल्या ढगातलं पाणी पडलं असेल आणि त्याचा परिणाम होऊन हे सुचलं असेल. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यातल्या वेगवेगळ्या भूमिकेतला बाबा सगळ्यात आवडतो, पण काम करणारा माणूस म्हटलं तर मला म्युझिक डायरेक्टर खूप आवडतो. तू खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संगीत तू दिलेलं आहेस. म्हणजे तू लहान मुलांसाठी केलं आहेस, तू सामाजिक विषयांवर कंपोज केलेलं आहेस, मोठ्या लोकांसाठी काहीतरी थॉट प्रोवोकिंग असे तुझे विषय आहेत. तर आणि त्यातल्या काही चाली खूप सोप्या आहेत की ज्या सर्वसामान्य लोकांना गुणगुणता येतील आणि काही चाली खूप अवघडही आहेत किंवा द्रुत एकताल सारखा ताल की जो खूप वापरला जात नाही अशा तालात सुद्धा तुझ्या खूप रचना आहेत. तर तुझा अनुभव काय की सोपी चाल करणं अवघड आहे का अवघड चाल करणं सोपं आहे? नाही मुळात ना अशी कॅटेगरीज नसावी आणि नसते असं मला वाटतं. अवघड चाल, सोपी चाल, वेस्टर्न चाल, क्लासिकल चाल, चांगली चाल किंवा कमी चांगली. मी वाईट असं म्हणणार पण नाही. चांगली चाल किंवा कमी चांगली कोणाचीही. मी असं पटकन तुमची चाल वाईट असं नाही म्हणत, ती ऑर्डिनरी असू शकते. म्हणजे हृदयनाथजींना पण असं मी कधीतरी बोलताना ऐकलं की मी ते गाणं ऐकलं त्यांचं कोणाचं तरी अमुक ते सामान्य होतं. वाईट नाही कधी मी ते म्हणले, सामान्य होतं, असं काही असामान्य नव्हतं. तर म्हणजे आपण अगदी उदाहरणं जरी घेतली ना तर एका माकडाने काढलं दुकान, आली गिऱ्हाईके छान छान. आता ही चाल त्या कवितेला परफेक्टच असायला लागते, ती त्या कवितेची चाल असायला लागते, ती अवघड का सोपी नाही. आता शब्दांचं टेक्स्चर जर सोपं आहे तर चालही सोपी येणार. तुम्ही ह्याला अचानक काहीतरी अवघड राग बेस्ड आध्यात्ली चाल दिली तर ती कवितेशी विसंगत होते. ऍज अगेन्स्ट बाबा बोरकरांची समजा घन वदन मदन मोहन गे, शब्द पाहणं कसे करी गहन हृदय दोहन गे, हृदय दोहन गे घन वदन मदन मोहन गे. आता ह्याला एकताल का, ह्याला राग बेस चाल का, किंवा ही राग कुठला मी असा विचार नाही करत, पण एखाद्या बंदिशी सारखी चाल का. कारण शब्द पण एखाद्या बंदिशीच्या वजनाचे, वजन म्हणजे मी वेटेज म्हणतो, त्या वेटेजचे शब्द जर आले तर आपोआपच तशी चाल येते. एखादी तुम्हाला शब्द बघून असं वाटलं की अरे नाही ह्याला नाही, हा खूप कलोक्वियल आहे, खूप बोलल्यासारखं आहे. सईबाई ग तुझा बंगला मोठा, तर मैत्रिणी म्हणतात तर ती अशी चाल असेल. त्यामुळे अवघड चाल का सोपी चाल पेक्षा ना कवितेला करेक्ट चाल. तव नयनांचे दल हलले ग, नयनांचे दल हलले ग, पानावरच्या दवबिंदू परी, हे जे भाषेचं टेक्स्चर आहे म्हणजे इतकं. आता ही जशी जागा आहे पहा, ती इतकी छान सजवलेली जागा आहे तर त्याला पडदेही तसे पाहिजे, त्याला खिडक्यांचं डिझाईनही तसं पाहिजे. तिथे म्हणजे तिथे जे जे आपण ठेवू ते त्या सगळ्या घराला शोभेल असं पाहिजे. म्हणून तर ते इंटिरियर डेकोरेटर्स किंवा हे बारीक बारीक विचार करतात की नाही आपण काय प्रकारचं कलर आहे. तसं मला वाटतं की कवितेचं वातावरण, कारण कविता नुसती एकटी नसते. माझ्या कानी बाई बाई वाजे अलगुज, तर हे बोरकरांच्या कवितेत ना तो कृष्ण, ती राधा, ते गोकुळ, हे जर असेल तर याला मी कुठेतरी नुसतं माझ्या कानी बाई वाजे अलगुज ही कदाचित आकर्षक होईल, पण ही त्या कवितेची चाल जस्टिस होणार नाही त्याला मला वाटतं. तर कवितेची करेक्ट चाल ही करायला अवघड असते आणि म्हणून ना ती भिजवत ठेवावी आणि म्हणून संगीतकाराला कविता कळायला लागते. नुसतीच अक्षरांना शब्दांना चाल लावून चालत नाही, ते जे वातावरण उभं राहिलेलं असतं
की आता एक चित्रपटासाठी गाणं होतं, त्याची पहिलीच ओळ होती, उदासीत या कोणता रंग आहे, तुला ठाव नाही मला ठाव नाही, जसा की नदीच्या तटी मी प्रवासी, तुला रंग नाही मला गाव नाही. वा. संदीपची कविता होती आणि चित्रपटातला प्रसंगही अत्यंत तणावपूर्ण, अस्वस्थ, सगळी कॅरेक्टर्स सगळेच अस्वस्थ आहेत पिक्चर मध्ये. आता हे करताना मला उदासीतया 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 कोणता रंग आहे, तुला ठाव नाही मला ठाव नाही. वा. आता हे पॉजेस, हे मधले ब्रेक्स, हे ना त्यांचा रेस्टलेसनेस अंडरलाईन करणारे पाहिजे. याचा जर टेम्पो जास्त घेतला तर कदाचित त्याचं गांभीर्य जातं. किंवा सुरावटीत पण पहिल्याच साग प ध प म ग रे नि ध द द प द, दो पटकन कसा तो शुद्ध दैवत, तर तो रेस्टलेसनेस आहे कदाचित त्याच्यामुळे माझ्या मनात निर्माण झाले. तर इतकंच ते मला कवितेच्या रिलेटेड वाटतं. पण अवघड तू म्हणलीस तर बालक कविता संगीतबद्ध करणं मला सगळ्यात जास्त अवघड वाटतं. जसं आपण लहान मुलांना गृहीत धरतो तसं आपण लहान मुलांच्या कामालाही गृहीत धरतो. लहान मुलांना नुसतंच काहीतरी रुंजुंट गोड आवडत नाही, त्यांनाही हृदयाला तुम्हाला स्पर्शच करायला लागतो. जसं तुम्हाला एखाद्या प्रेम कवितेत, विरह कवितेत, देशभक्तीपर, अंगाई इथे जे करायला लागेल त्याच्यापेक्षा खरं तर एक पाऊल जास्तच लहान मुलांसाठी करायला लागतं. कारण लहान मुलं या तुमच्या आधीच्या कामावर जात नाही. हा सारेगमपचा जज होता का यांनी, त्यांना फरक पडत नाही, त्यांना आवडलं तर आवडलं. म्हणून ते करणं मला सगळ्यात चॅलेंजिंग होतं. वा. खरं म्हणजे तू उत्तम गातोस, तर तू अनेक पॉप्युलर गाणी जी प्रचलित आहेत त्याचे कार्यक्रम करू शकला असतास, की जनरल आपली गाणी, हिट गाणी गायची आणि रोज कार्यक्रम, रोज डेट बुक. पण तरी सुद्धा यू प्रेफर्ड की आयुष्यावर बोलू काही, किंवा बोरकरांना घेऊन, कुसुमाग्रजांना घेऊन असे तू कार्यक्रम प्रेफर केलेस. तर त्याबद्दल काय सांगशील? मी ना स्वतःला सतत हे समजावतो की आपण MBBS झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन सहज करता येऊन मी छान, म्हणजे जर उद्देश पैसे मिळवणं हा असता तर मला मेडिसिन तितकंच आवडतं, आजही आवडतं. अच्छा. आपल्याला काहीतरी क्रिएट करण्यासाठी आपल्याला असं वेड लागलं. म्हणजे मुळात ना मला नेहमी वाटतं की वेड लागण्याचा पहिला क्षण माणसाने विसरता कामा. ती जी मौखिक कुठे वेड लागलं मला, तर मला वेड कुठे लागलं जेव्हा पहिली चाल सुचली की अरे चल उंच उंच जाऊ चंद्रास हात लावू. मला असं वाटलं अरे हे छान, किती मजा आली मला इथे, किती मजा आली. आपण ज्याला म्हणतो ना की अरे मला काय मजा आली, एखादं दृश्य बघून म्हणतो, एखादं पिक्चर बघून म्हणतो, तशी मजा आली. तर मग आपल्याला ती मजा आली तर आपण आपली ओरिजिनल जी वेड लागण्याची जी पॅशन आहे तीच फॉलो करायला पाहिजे. हे मी दर थोड्या दिवसांनी स्वतःला बजावतो. जेव्हा जेव्हा मला असा कधीतरी मोह होतो की तू जसं म्हणलीस तो मार्ग खरंच, म्हणजे ती गाणी काही सोपी नाहीत, गाणी या लोकांची अवघडच आहेत. पण कॉलेजच्या कॉम्पिटिशन मध्ये मी ती सगळी गाणी गायचो. बाबूजींची गायचो, हृदयनाथजींची, खाळे साहेबांची, अभिषेकी बुवांची, आणि त्यांना ऐकतच मी शिकलोय. म्हणजे संगीतकार होताना ही सगळी विद्यापीठ तुम्हाला अभ्यासावीच लागतात. रामभाऊ कदम, या सगळ्यांचा अभ्यास करूनच तुम्ही संगीतकार म्हणून काम करू शकता. मराठीतले हे आणि हिंदीतली तर सगळी विद्यापीठ आहेत. पण मला असं वाटतं की सोपा मार्ग घेऊन की एक 100-150 गाण्याची बँक बसवायची. आज कसला कार्यक्रम आहे, चला चंद्राची गाणी पाहिजे, वेगवेगळ्या गायकांची चंद्राची गायली, मग एक दिवस काय नवीन नवीन वर्षाची गायली, मग दिवाळीची गायली. हा खूप सोपा मार्ग होता. मला पहिल्यापासून ती सवय लागली. आमच्या संदीप खरेच्या कवितेतली एक ओळ आहे की आपले आभाळ मोजावे आपण, घेऊ नये कोणाचा एकही ढग उचना. वा वा. तर कोणाचाही एकही ढग उचना न घेण्याची जी सवय लागली ना, ती मला खूप खूप जास्त एक समाधान देणारी असते. की जे काही आहे, आज थिएटरला 1000 लोक असतील किंवा ग्राउंडवर 5000 लोक असतील, माझं गाणं ऐकतात, त्यांना ते ठीक आहे. आत्ता सगळ्यांना पाठ नसेल, वर्षभराने ते सगळेजण माझ्याबरोबर गातील. आणि देवाच्या कृपेने आणि ऑडियन्सच्या प्रेमाने ना खरंच असं झालं की मी जे काम केलं, कितीही
गंभीर गाणं असू दे, किती कविता अवघड असू दे. आता खरं तर आयुष्याची आता झाली उजवण, येतो तो तो क्षण अमृताचा. हम्म. जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडे गोडे. आणि मग पुढे संधी प्रकाशात अजून जो सोने, तो माझी लोचने मिटो यावी. तुला विश्वास बसणार नाही, या गाण्याची मला सगळ्यात जास्त फरमाईश. क्या बात आहे. परदेशात येते, इंग्लंडमध्ये, अमेरिकेत, सिंगापूरला, की सर संधी प्रकाशात ऐकवा. वा वा. आणि मी सांगतो पण की संधी प्रकाशात गाणं इतकी मैफिल रंगू दे मला. या निमित्ताने एक प्रसंग सांगतो. तो यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड हे हा. कार्यक्रम आमचा चालू होता. आणि कार्यक्रम मी म्हटलं त्याला शेवटचं गाणं ऐकवतो असं म्हटल्यानंतर विंगेतून त्याचा जो तिथला एम्प्लॉई जो पडदा आता देणार तो स्टेजवर आला आणि मला म्हणला की सर आज तुम्ही संधी प्रकाशात गायलं नाही ना, तुम्ही पडदा देणार नाही. आणि वा वा, मला क्या बात इतकं आहे. गोड वाटलं ते की हा माणूस, म्हणजे युजली ते त्यांचं काम काय आहे, हो. पडदा देणं, पडदा उघडणं बंद करणं. तो माणूस इतकं कीनली ऐकतो, त्याला ते गाणं लक्षात राहिलं. बोरकरांची कविता मृत्यूविषयी बोलणारी. हे माझं खूप लोकांनी प्रेमाने ऐकलं. पण तुला एक प्रसंग सांगतो जो कदाचित मी कधी सांगितला नसेल, पण फार महत्वाचा प्रसंग वाटतो मला. मी जेव्हा माझ्या चालींचे कार्यक्रम सुरू केले, 1996 सालचा हा प्रसंग आहे, तेव्हा मी विशेष उपस्थिती कोणाला बोलवावं, तर मी ज्यांना खरंच गुरुस्थानी मानतो विचारांच्या बाबतीत, तर मी सुधीर मोघेंना कार्यक्रमाला बोलवलं. माझी तेव्हा ना एक 20 कॉम्पोजिशन्स तयार होती, 96 किंवा 97च्या सुमारास. मग मी असा कार्यक्रम डिझाईन केला होता की एक माझं गाणं, एक प्रसिद्ध गाणं, एक माझं गाणं, एक प्रसिद्ध गाणं. इंटरव्हल पर्यंत 4 माझी आणि 4 प्रसिद्ध, अशी 8 किंवा 5-5 गाणी झाली असतील. आणि मध्यंतरानंतर सुधीर मोघेंना आम्ही स्टेजवर बोलवलं. तर आणि हा सगळ्याचा उल्लेख ना मोघेंच्या पण चरित्रात, त्यांच्या लेखांमध्ये आहे या कार्यक्रमाचा उल्लेख. बर. तर ते स्टेजवर आल्याने म्हणले की मी याचा कार्यक्रम ऐकायला आलो याचं कारण हा स्वतः रचना करतो वेगवेगळ्या कवींच्या निवडून. बाकीची गाणी आपण ऐकलेलीच आहेत, तर मी याला विनंती करतो की मध्यंतरानंतर यांनी फक्त स्वतःच्या रचना वा वा, ऐकाव्या. क्या बात आहे. आणि याच्यानंतर यांनी फक्त स्वतःच्या रचनांचे कार्यक्रम करावेत, कारण मला ती गाणी पण ऐकायला तेवढीच मजा आली. वा. आता त्यांनी जो पुढे लिहिलंय ते मला खूप शाबासकी देणारं वाटतं आता. म्हणजे हा प्रसंग 27 वर्षापूर्वीचा आहे. त्यांनी त्यात तो जो लेख लिहिला होता त्यांनी, त्याच्यात पुढची वेळ लिहिली होती की हे मी अनेकांना सांगतो पण ऐकणारा एखादाच निघतो. आणि तसं करायची हिंमत पण तर पाहिजे रे, की ते जमलं पाहिजे, तेवढी हिंमत असली पाहिजे पण करायची. हिंमत आणि कोण देतं माहितीये? हिंमत ऑडियन्स. त्यामुळे आज या निमित्ताने परत एकदा सगळ्यांना थँक्यू. वा. तू गेले अनेक वर्ष आयुष्यावर बोलू काही करतोयस आणि ते फक्त हार्मोनियम तबलावर तू सुरुवात केलीस आणि गेले अनेक वर्ष ते चालू आहे. तर बाकी सगळे वाद्य नसल्यामुळे एक नुकसान तुझं असं झालं की तुला +1 गाताच येत नाही. तर +1 बद्दल तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे +1 काय हे आधी आपण हो. लोकांना सांगूयात, मे बी त्यांना. +1 म्हणजे चक्क फसवणूक. ती कशी करतात लोक, तर ओरिजिनलच गाणं लावतात किंवा स्टुडिओत मुद्दाम कार्यक्रमात वाटेल असं गाणं रेकॉर्ड करतात आणि ते डायरेक्ट पेनड्राईव्हरनं प्ले करून तोंड हलवतात. त्याला +1 गाणं असे म्हणतात. तर जे तुला कधीच जमलं नाही. ते मला जमलं नाही आणि ते मला करावंसं वाटलं पण नाही आणि मी करणार पण नाही. याची अनेक कारणं आहेत. जे आत्ता जे आपलं बोलणं झालं ना, त्याचाच धागा पकडून की आपल्याला याचं वेड का लागलं. तुला, मला, हे सगळे आपले जे गाण्यातले मित्र आहेत, यांना आपण शाळेत असताना कधीतरी आपण गायलो आणि आपल्याला अशी मजा आली की अरे काय मज्जा येते गायला. ती मोमेंट होती. मग तुम्हाला कोणीतरी प्रोफेशनली गायला बोलवलं, पैसे देऊन बोलवलं, मग रेकॉर्डिंगला बोलवलं. मजा कसली येते गाण्याची येते. बाकी बाय प्रॉडक्ट चालू असतात की पैसे मिळतात, प्रसिद्धी मिळते, मग लोक सेल्फी काढतात, पुरस्कार मिळतो. मजा कसली हे स्वतःला सतत विचारलं की वेअर एम आय रिअली, असं कुठे होतं. लहान मुलाला जसं होतं तसं आपल्याला कुठे होतं, तर आपली चांगली नोट लागली, चांगली जागा गेली की आपल्याला मजा येते. कोणीतरी चांगल्या एखाद्या मोठ्या संगीतातल्या माणसाने आपल्याला वाह म्हणलं की आपल्याला मजा येते. आता हे सगळं करण्यासाठी म्हणून आपण इथे आलो की नाही. हे न करता गाणं ओरिजिनल लावायचं आणि तोंड हलवायचं, ह्याच्यामध्ये तुम्ही ऑडियन्सची तर फसवणूक करतात जी अक्षम्य. तुम्ही सगळ्यात जास्त फसवणूक करतात तुमची आणि तुमच्यातल्या त्या टॅलेंटची जे देवाने तुम्हाला दिलं. तुम्ही घोर फसवणूक करता स्वतःची.
परत मला नेहमी असं वाटतं की 365 दिवस आपला आवाज सेम असू शकत नाही. एखाद दिवस आवाज थोडा खराब असणार, एखाद दिवशी दमलेला असणार, एखाद दिवशी किंचित बसलेला असणार, थोडी सर्दी असणार, पण ती प्रकृती आहे ना. सर्दी झालेली असताना गायला लागणं ही प्रकृती आहे. +1 गाणं ही विकृती. खरंय. हो की नाही? ही ही प्रकृती असणार की एखाद दिवशी अ, रात्रभर प्रवास झालाय, तुम्हाला काहीतरी काहीतरी बिनसलं आणि तुमचा आवाज थोडा आज खराश येते आवाजात. पण ऑडियन्स तेवढा समजूतदार असतो समजून की अरे घेतात. आज खरंय. पण हा मन लावून गातोय हा. लोकांना हेही कळतं की आज आवाज थोडा नेहमीसारखा नाहीये, पण गातोय जीव तोडून, शब्द पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, जो कोणी गायक असेल त्याच्याबद्दल. पण ह्याला चुकीला माफी नाही तसे की मला याच्यातली ना खरं तर हा विचारच कळू शकत नाही. पटत तर नाहीच, पण कळत पण नाही की +1 वर गाताना तुम्ही कार्यक्रमात जे आपल्याला अचानक जागा सुचते, त्याची शक्यताच कट करता. हो की नाही? एखादं आता खरंय. मला अनेक गाणी गाताना घरी ती किती वेळा गेली तरी जागा नाही सुचत. स्टेजचा एक आशीर्वाद असतो. तेच रंगदेवता एक वेगळंच Correct. गोष्ट आहे. तो खरंय. रंगदेवतेचा आशीर्वाद असतो, ऑडियन्स प्रेझेन्स असतो की खरंय. लोक एक 1,500-2,000 हजार लोक जशी तुमच्याकडे मन लावून बघतात, त्याच्यातनं ती जागा येते नाही, कदाचित. आणि त्यांच्या दाद देण्यात नाही कितीतरी 100% आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी आणि कितीतरी गोष्टी सुचत असतात. हे तुम्ही सगळं कटच नाही का करत? जर खरंय. तुम्ही तिथे पेनड्राईव्हवर गाणं लावलं, तर तुम्हाला आयत्या वेळी जागा सुचणार नाही. तुम्ही एखादा सूर वेगळाच लावला, असं पण होऊ शकत नाही. तुम्हाला त्या गाण्याविषयी काहीतरी सांगायचं आहे. हम्म. मला तर खूप वेळेला असं वाटतं की लोकांना आत्ताच्या काळामध्ये ना गाणी, कारण ते एका क्लिकवर स्पॉटिफायवर ऐकू शकतात, युट्यूबवर ऐकू शकतात. मग लोकांना गाण्याविषयी ऐकायला आवडतं. लोक मला कार्यक्रमाच्या आधी भेटून सांगतात की आज त्या ह्या गाण्याविषयी प्लीज सांगा. त्याची पण पॉसिबिलिटी तुम्ही कट करता, कारण तुम्हाला मध्ये जर बोललात तर कळेल की याचा माईक वेगळा ऐकू येतोय. तर मला याची म्हणजे खरं सांगू का, मला हे करणाऱ्यांचा रागपेक्षा पण मला वाईट वाटतं की हे खरा आनंदच गमावतात +1 वर गाऊन. म्हणजे कदाचित ऐकलं असेल, आता मी सुनिधी चौहाननी माझं एक हो, हो. गाणं गायलं होतं. तर ते ना प्रतिभेविषयीचं गाणं आहे की त्याच्या सगळ्या बाजू आहेत कलाकाराच्या, की तुम कहते हो कविता लिख दो. सुनैना कचरू म्हणून कवयित्री आहे, अमेरिकेला असतात, अप्रतिम लिहिलेली आहे. तुम कहते हो कविता लिख दो, मुझे खून बहाना पडता है. म्हणजे सोपं नाही. लोक जे म्हणतात की अहो जरा काहीतरी ऐकवा ना, तर खूप कष्टाने येतो तो एक एक शब्द. तर तुम कहते हो कविता लिख दो, मुझे खून बहाना पडता है, शब्दों की खींचातानी में नब्जों का धागा कटता है. वा. तुम कहते हो कविता लिख दो. तर त्याच्यातलं एक कडवं पहा कसं आहे की नजमो गझलों के झगडों से जख्मों को छुड़ाना पडता है. म्हणजे आपल्या आपल्या क्षेत्रात हा क्लासिकल वाला का, हा सेमी क्लासिकल वाला का, हा लाईट वाला का. तसंच कवितेमध्ये पण आहे ना की हा गझलकार आहे का, हा कवी आहे का, गीतकार आहे. ह्या सगळ्या भांडणातून ना आपले शब्द सोडवून आणायला लागतात. नजमो गझलों के झगडों से जख्मों को छुड़ाना पडता है, वो अक्स जिसे मैं याद नहीं उसे रक्स दिखाना पडता है. थोडं वा. अवघड आहे, वा. पण अक्स म्हणजे प्रतिबिंब. हो. आणि जे मी म्हणलं की ते जे आपलं शाळेतलं कॉलेजमधले आपण असतो, मी तर तुला तू तेव्हा कॉलेजमध्ये असताना गायलेलं बघितलंय. ती जी मॅड होऊन गाणारी व्यक्ती असते की मला किती मजा येते, ती समेवर येताना किती मजा येते, त्यात ते पण बदलत जातं. असं या कवितेत म्हणलं की वो अक्स जिसे मैं याद नाही, प्रतिबिंब पण आता वेगळं झालं रे तुझं. तर आपण आपल्या क्षेत्रात असं बघतो की अरे काल परवापर्यंत बरा होता की हा माणूस, कसा झालाय आता, गाणं कुठे गेलं, गाण्याची पॅशन कुठे गेली. आता नुसतं तशी बुवाबाजी करत आपण फिरताना बघतो, तर आपल्याला असं वाटतं की अरे हा गाणारा माणूस आहे ना, मग असा का बोलतोय आणि वागतोय. तर प्रतिबिंब पण बदलतं, त्याला रक्स दिखाना पडतं. म्हणजे जे पहिलं आपलं बेभान नृत्य असतं किंवा बेभान आपलं परफॉर्मन्स असतो, मग तो नाच असेल, तो गाणं असेल, तो वादन असेल, ते त्याला एकदा दाखवलं की हे बाळा हे दिस इज वेअर यू स्टार्टेड, दिस इज वेअर यू बिलॉंग, असं नको वागू. तर आणि त्याची पुढची ओळ इतकी सुंदर आहे की सारे तेवर गिरवी रखकर इसको छुड़वाना पड़ता है. सारे तेवर, सगळ्या शहाणपणा आहे ना, गिरवी रखकर इसको छुड़वाना पड़ता है. वाह वाह के मैं खाने में धुत घर लेकर आना पड़ता है, वा. मुझे खून बहाना पड़ता है. वा वा. तर वावा के मैखाने में धुत घर लेकर आना पड़ता है. मी माझ्या दोन्ही मुलांना, आता शुभंकर गातो आणि अनन्या क्रिकेट खेळते,
मी दोघांनाही हे सांगतो की तुम्ही दोघंही इतक्या छान फील्डमध्ये आहात म्हणलं तर, की आदल्या दिवशीचा दुसऱ्या दिवशी काही उपयोग होत नाही. खरंय. वावा के मैखाने में लोक अशी दाद देत असतात, तुम्हाला हिरो करतात लोक, तुम्हाला अक्षरशः तुमच्याकडे असे भारावून बघतात की क्षणभर असं वाटायला लागतं की आपण काहीतरी बनलो की काय. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तानपुराला आणि परत 6 लावला की असं वाटतं की नाही बापरे, अजून अभी दूर आहे. अभी दूर आहे, परत पहिल्यापासून ती घर लेकर आणणं पडतं. त्या तुमच्या प्रतिभेला, जी तुमची पॅशन आहे ना, तिला घरी घेऊन यायला लागतं आणि परत पहिल्यापासून ते लहान बाळासारखं त्याला अंघोळ घालून त्याला नटवून परत तितकंच मन लावून त्याला वाढवावं लागतं. तर हे सगळं, ही गाणी ना नुसती गाणी नसतात. तुम्ही जर नुसतीच ही गाणी गायलात तर उपयोग नाही. असं एखादं गाणं गाऊन ना इतकं अस्वस्थ व्हायला होतं की पुढची 10 वर्ष किंवा पुढचा सगळा काळ असं होतं की बापरे, +1चा विचारही मला देणार नाही. अशा या सगळ्या गोष्टींविषयी मला नेहमी विचार मला येतात. मी कधी बोललो नव्हतो, आज तू छान प्रश्न विचारलास म्हणून बोललं गेलं. तुझं हे गाणं सुनिधीने गायलंय, मी ऐकलं, खूप सुंदर गाणं आहे. तर असे बरेच वेळा वाद होताना दिसतात की मराठी गाणी हिंदी भाषिक लोक का गातात. तुझ्याकडे पण अनेक लोक गायलेत, सुनिधी गायली आहे, शंकरजी गायलेत, श्रेया गायली आहे. सो तुझं काय त्यामागे मत असतं? मला असं वाटतं की आपली म्हणजे मराठी लोक नाही का साऊथ इंडियन गाणी खूप गायली किंवा मराठी माणूस आणि आनंदाने गातात आणि गावं. माझं म्हणणं आहे म्युझिकमध्ये ना आपली मुळं तर पकडावीच. म्हणजे मी मराठी, भारतीय, मी विश्वाचा आहे, अशी सुधीर मोघेंची ओळ आहे. तर म्हणजे मी माझ्या मुलांना सांगतो की शुभंकरला सांगितलं की निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधारू यायलाच पाहिजे, मनाचे श्लोक यायलाच पाहिजेत. आता नुकतंच त्याच्या आवाजात आम्ही श्रीरामस्तुती, संसार संगे बहुशीण आलो मी, कृपा करी रे रघुराजस्वामी, ते पण त्याच्या आवाजात रेकॉर्ड केलं. ते पण गायला पाहिजे. किशोरदा पण गायला पाहिजेत. तुला जर असं वाटलं तर तू एखादं साऊथचं गा आणि एल्विस प्रेस्ली पण गा, बीटल्स पण गा, टेलर स्विफ्ट पण गा. ते सगळं गायचं, पण निश्चयाचा महामेरू आलंच पाहिजे, ते आलंच पाहिजे. सो मला असं वाटतं की आपली मुळं पकडून जे जे काही गाऊ पाहतात, मला असं वाटतं की तो साऊंड असतो. कधी कधी ना साऊंड येतो कानामध्ये की हे गाणं ना, म्हणजे आता एकदा काय झालं मधलं, रे क्षणा थांबना गाऊ दे एक गाणे पुन्हा, रे क्षणा थांबना. हा साऊंडच मी कोणालाही ऐकवलं असतं आज, तर पहिला साऊंड कोणाचा कानात येतो तुमच्या. तर असे काही साऊंड येतात कानात की तुम्ही जे आवाज ऐकले त्याच्यातला कुठला तुम्हाला आवाजात हे गाणं ऐकू येतं. तर मला शंकरजींच्या आवाजात आलं. तर तुम्हाला कधी तुम्हाला असं वाटतं की एखादं गाणं गाताना तर स्टोरी टेलिंगचं गाणं आहे, त्याच्यात असं आहे, तर मग तुम्हाला ते नंदेश उमापच्या आवाजात ऐकू येतं. एखादं गाणं म्हणजे आता सुनिधीचा विषय म्हणून की एकदा काय झालं, मध्ये एक अंगाई आहे. ती अंगाई अशी होती की आई आणि आजी वेगवेगळ्या लोकेशनला आहेत. तू पिक्चर बघितलायस. आई वेगळीकडे गाते, आजी वेगळीकडे गाते, दोन्ही अत्यंत स्ट्रेसमध्ये. तर मला ना आईचा पण नाही आणि आजीचा पण नाही, असा एक मधला आवाज हवा होता. नाजूक पण नाही आणि आजीचा वाटेल असा तो मला त्या वयाचा पण आवाज नको. एक तिसराच आवाज, एक फिमेल व्हॉइस कोणाचा. आणि मग आम्ही विचार करता करता असं आलं की चला आपण सुनिधीजींच्या आवाजामध्ये, की ज्यांच्या आवाजात कधी अंगाई नाहीच, तर तो आवाज ना आयडेंटिफाय नाही होणार पटकन की हा म्हणजे आईचा आहे का आजीचा आहे. नाही, हा एक फिमेल सोलचा आवाज. असे कधी कधी विचार केले जातात. मला नेहमी माझा हा प्रयत्न असतो की गाणं झाल्यानंतर आपल्याला कोणाचा आवाज ऐकू येईल त्याच्याकडे ते गाणं जावं. कधी कधी उलटही होतं की गायक ठरवून गाणं केलं जातं. म्हणजे आनंद भाटे माझा फार बालमित्र आहे आणि खूप आवडता गायक आहे माझा. त्याच्यासाठी जेव्हा मी अभंग केले तेव्हा नॅचरली आनंद गाणारे म्हणल्यावर धाव घाली आई आता पाहते सकाळी आई धाव घाली आई, तर कुठेतरी आनंद ऐकू येतो आपण गाताना की हा आनंद सारखा गाईल का. तुला आश्चर्य वाटेल, त्याच एका महिन्यात मी हे पण गाणं केलं होतं आणि काही दिवसाच्या अंतरावर मला उडू झालं या. आता हे गाणं गाताना मला आनंद शिंदेच गाणं, आणि म्हणून ना संगीतकारांनी खूप आवाज ऐकायला पाहिजे, सतत ऐकायला पाहिजे आवाज, की कितीतरी छान छान टोन्स असतात.
आणि रोज एक नवा आवाज येतोय हम्म. वेगवेगळा. तर मला वाटतं गायक आहे, तरी माझा हा प्रयत्न मॅक्सिमम वेळा असतो की म्हणजे चांगल्या सिंगरला ओरिजिनल गाणी मिळा. हम्म. कारण मला जे आपण म्हणलं की त्यांना त्यांना पण आपलं आभाळ पोचता यावं. तर कोणाचंही गाणं आवडलं की माझा पहिला दृष्टिकोन असतो की याला कधीतरी कुठेतरी आपल्याकडनं एक ओरिजिनल गाणं दिलं जाईल का. तर खऱ्या अर्थाने संगीतकारांनी त्याची जबाबदारी पार पडली त्या गायकाच्या बाबतीतली असं मला वाटतं की म्हणजे अभिजात नावाचा एक प्रोजेक्ट केला होता तू कदाचित, म्हणजे सोशल मीडियाचा पॉझिटिव्ह यूज, की मी एक कॉम्पोजिशन करून पोस्ट करायचो फेसबुकवर आणि जो ते सगळ्यात चांगलं गायक हो मी ऐकलं त्याचं ते गाणं. हो. आणि मोठ्या मोठ्या गायक गायिका, तेव्हा त्याला मी ऑडिशन म्हणणार नाही, त्याला मी कास्टिंगचं प्रोजेक्ट होतं. कारण असं कधी कधी असतं की एक भूमिका, एक गाणं आहे समजा, जे तू छान गाशील, मी पण छान गाईन, पण हा तिसरा माणूस आहे त्याच्यावर जरा ते शोभेल, जास्त शोभेल. तर शोभण्याचं असतं ते बरोबर नुसती आहे. गळ्यातून जात आहे की नाही. तर म्हणजे तुझीच आपण गुरु भगिनी म्हणूया, रुचा मुळे जांभेकर, ती न्यूजर्सीहून माझं गाणं गायला आली होती. त्या ऑडिशन मध्ये सगळ्यात तिच्या गळ्याला ते गाणं शोभलं होतं, घनवदन. मग अशी मी ऐकलं. तर यांनी ऑडिशन म्हणजे कास्टिंगसाठी म्हणून आपापले ऑडिओ पाठवले आणि मला त्यांना ओरिजिनल गाणं देता आलं. याचं मला खूप मी चान्स देणं या शब्दाच्या खूप विरुद्ध आहे. कोणी कोणाला चान्स देत नाही. त्याचा आवाज चांगला होता, माझं कॉम्पोजिशन त्याच्या आवाजाला शोभेल असं होतं, म्हणून त्यांची भेट झाली. चान्स हा खूपच मला खूप काय म्हणतो डेरोगेटरी शब्द वाटतो. तो एखादा माणूस चांगला असतो म्हणून तुम्ही त्याला बोलवता, असं काय तुम्ही कसं करायला पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या कलाकृतीशी खेळू नये. अनेक वर्ष तू कार्यक्रम करतोयस, तर जे रसिक लोक येतात त्यांच्यात तुला काय फरक जाणवतो? हा खूप युनिक आणि ब्रिलियंट प्रश्न आहे. खरं सांगू का, प्रत्येक काळात चांगले ऐकणारे लोक असतात, खूप खोल ऐकणारे लोकही प्रत्येक काळात आहेत. पण हे तू पण ऑब्झर्व केलं असेल, आपल्या सगळ्या ऑडियन्सनी ऑब्झर्व केलं असेल की एक 15-17 वर्षापूर्वीचं ऑडियन्स मध्ये तंद्री लागलेले प्रेक्षक जास्त दिसायचे. मी चांगलं वाईट काहीच बोलत नाही, ते चांगलं काय हे चांगलं, फक्त ऑब्झर्वेशन सांगतो. तंद्री लागणारे प्रेक्षक जास्त होते, आता बेभान होणारे प्रेक्षक जास्त. सो तंद्री वर्सेस बेभान, सारखं ना ये सारखं खुर्चीवर उभं राहून काहीतरी सगळ्यांनी सारखा आक्रोश करा, आरडाओरडा करा, असं काहीतरी करावं असं वाटतं. याचा संबंध कुठेतरी सोशल स्ट्रेसशी पण आहे का असा मी विचार करतो, की इतका नॉईज आहे, इतका ट्रॅफिक आहे, प्रत्येक संध्याकाळी माणूस घरी येताना इतका ट्रॅफिक मधनं, इतका कोलाहलातनं घरी येतो. ऑफिसचा स्ट्रेस आहे, प्रोजेक्ट्स पूर्ण होत आहेत त्याचा स्ट्रेस आहे, स्टुडंट्सला करिअर माझं कसं होईल ह्याचा स्ट्रेस आहे. या स्ट्रेसमध्ये त्यांची दात पण तशीच होतीये का, की ये म्हणलं तर त्यांना बरं वाटतं, त्यांना असं वा एवढं पुरत नाही का, असं 100% हा फरक मला जाणवला. पर्सेंटेजमध्ये फरक आहे, सगळेच बदलले तसं नाही. अजूनही खूप शांतपणे ऐकणारी लोक आहेत. मला त्या प्रकारचा ऑडियन्स जास्त आवडतो, की ऐकून तर घ्या पूर्ण. आपण जिथे बेभान व्हायचो तिथे सगळे एकत्र होऊया. मी त्या एनर्जीची गाणी गातो, तुम्ही पण त्या एनर्जीने दाद द्या. पण इफेक्टिव्हली माणूस एकटा जेव्हा घरी जाईल तेव्हा तो काही नाचणार नाही, ओरडणार नाही, त्याला शांत करणारं पण काहीतरी पाहिजे. सो मला कायम असं वाटतं की म्युझिक हे फक्त डान्ससाठी नसतं. म्युझिक हे तुम्हाला अंतर्मुख करायला असतं, तुम्हाला शांत करायला असतं. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की पूर्वी म्हणजे खळे साहेब किंवा बाबूजी यांची अशी कुठली गाणी होती की ज्याच्यावर लोक बेभान होऊन नाचलेत, पण ते अतिशय प्रतिभावंत मोठे दिग्गज संगीतकार होते. हा काही क्रायटेरिया, एक नवीन क्रायटेरिया आलाय की ना अशी वाजणारी गाणी जरूर पाहिजे, पण पर्सेंटेज नको का काही. आपण सकाळी उठल्या उठल्या दाल घासून नाचायला लागतो का, नाही. आपण आपल्याला थोड्या वेळात असं वाटतं कोणी बोलू नका पाहिजे, माझी कॉफी होऊ दे पहिली, मग मी पहिला शब्द बोलतो, त्याच्याशिवाय मला प्रश्न नका विचारू. तसंच गाण्याचं पण झालं पाहिजे ना, की सकाळी काहीतरी वेगळं ऐकलं, दुपारी काहीतरी ऐकलं.
तर प्रेक्षकांच्या टेस्टमध्ये बदल कोण कोण घडवतं तर टेलिव्हिजन घडवतं. रियालिटी शो मधला पण म्हणजे तू रियालिटी शो मध्ये जेव्हा गायली होतीस तेव्हा तर चॉईस ऑफ हो. सॉंग्स बघ, अगेन दोष कोणाचाच नाही. म्हणजे प्रत्येकच चॅनल मधली लोकांना चांगलाच कार्यक्रम करायचा असतो जो लोकांना आवडेल असा. पण ह्याचा ब्रिज नेमका कुठे गोंधळ आहे. लोक म्हणतात की अहो काय नुसतीच धांगडधिंगा गाणी होती. इकडची बाजू म्हणते की अरे नुसतीच दणदणवाली गाणी असली ना तरच लोक लोक ऐकतात. ऐकतात. मग नेमकं ठरवतंय कोण? म्हणजे यांनाही हे हवंय यांनाही हे हवंय. मग गोंधळ आहे कुठे हे कळत नाही. पण माझ्यासकट तू जर कोणाशीही बोललीस तर सगळ्यांना आता हा एक इश्यू येतो की तुम्ही जर एखाद्या टिपिकली इव्हेंटला म्हणून गायला गेला. परत ना मी या बाबतीत खूप सुदैवी आहे की मी इव्हेंटला गेलो तरी लोकांना माझ्याकडनं शांत ऐकलेलंच आहे. मला अगदी असा हजारो 5,000-10,000 लोक बसले तरी लोकांनी मला दूरदेशी गेला बाबाची फरमाईश दिली आहे आणि मी ते गायले. किंवा एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होता हिची फरमाईश. पण असे क्वचित कलाकार कदाचित असेल की ज्यांचं लोक ऐकून घेतात असं आपण म्हणेल. पण का प्रेशर द्यायचं आमच्या गायक लोकांवर? आता माझे किती स्टुडंट्स आहेत मित्र आहेत की ते इतके उत्तम बैठकीचे गायक आहेत की छान बसून बगळ्यांची माळा फुले गातील, काटारुते कोणाला गातील, अजून जेव्हा तुझ्या बटाटा गातील आणि मग हळूहळू गातील ना सगळं. कार्यक्रमाच्या सेकंड हाफमध्ये तुम्हाला ते नाचवतील, ते स्वतः नाचतील. पण फ्रॉम द फर्स्ट म्हणजे वर्ड की स्टेजवर आले की एखादं म्हणजे भक्तीमध्ये पण तल्लीनता. म्हणजे भक्तीचे पण दोन आपण प्रकार आहेत ना की एक आपण भक्तीच्या उन्मादात की पांडुरंग हरी हा एक झाला आणि एक सुंदर ते ध्यान हे झालं. तर या सुंदरते ध्यानाकडे ऑडियन्सचं कमी लक्ष आहे का असं एकदा चेक करायला पाहिजे. जसं म्हणतो ना सगळं हे स्वतःचा टेस्टर असतो ना आपल्या इलेक्ट्रिकचा, तसं एक टेस्टर घेऊन चेक करायला पाहिजे की माझ्या करंटमध्ये काही प्रॉब्लेम होतोय का. तर असे काही फरक आहेत किंवा शब्दांचं समजणं जे हवं तर सगळ्यांना असतं चांगलं. की प्रत्येक पिढीमध्ये लोकांना हे हवंच असतं ना की आम्हाला चांगलं ऐकवा. पण आदली मधली कोणीतरी वेगळीच लोक ठरवतात की अहो हे नको. कोणीतरी ऑर्गनायझर्स की नाही हे नाही ऐकणार हे नाही ऐकणार असं भलतंच कोणीतरी. खरंय. मला खूप यंग मुलं पण माहिती आहेत की जे ग्रेसच्या कवितांना चाली देत आहेत, आरती प्रभू करतायत. सो आहेत उत्तम करणारी मुलं आहेत, उत्तम प्रयोग करणाऱ्या कवयित्री आहेत, कवितेचे कार्यक्रम करणारी लोक आहेत. फक्त त्यांनी ना पकडून ठेवलं पाहिजे ते जे पहिलं वेड. मला वाटतं आज आपल्या मुलाखतीचा हे मुखडा आहे आपल्या गाण्याचा. तर ते सोडून दिलं ना तर ऑडियन्सची पण टेस्ट तुम्ही बदलाल. तर असं नाही, तुम्ही पण लोकांना थोडंसं कुठेतरी सांगायला पाहिजे जे हृदयनाथजींनी वगैरे खूप वर्ष केलं पहा की स्टेजवरून थांबा मी तुम्हाला एक ग्रेसची कविता ऐकवतो त्याचा अर्थही सांगतो आणि तुम्ही ऐका हे तुम्हाला आवडेल. हे कन्व्हिक्शन कलाकाराकडे पण पाहिजे आणि ऑडियन्सनी पण थोडं मी जसं म्हणलं टेस्टर घेऊन की आपल्या या स्ट्रेसमध्ये आपण खाताना जे इतका विचार करतो अगदी याच्यात नक्की हेच आहे ना आणि एक्सपायरी डेट कुठली आहे आणि तर मग गाण्याच्या बाबतीत पण थोडा करा. जितका खाण्याच्या बाबतीत तितका नाही केला तरी थोडा तर करा की आपण काय ऐकतोय. म्हणजे कव्हर्स गाण्याबद्दल काही प्रत्येकाला असं वाटतं की लग जा गले गावं, प्रत्येकाला असं वाटतं की अगर मुझसे मोहब्बत आहे गावं, प्रत्येकाला वाटतं की भय इथले संपत नाही गावं. अगदी बरोबर आहे. ऐकणाऱ्यांनी ना जरूर कव्हर्स पण ऐकावीत पण एकदा ओरिजिनल पण ऐकावं. कारण काय आता कव्हर्स गाणाऱ्या माणसाच्या स्टाईलनी ते ओरिजिनल कॉम्पोजिशन आलेलं असतं. ते कदाचित अजून चांगलंही असेल पण ओरिजिनल काय टेम्पोमध्ये गायलं होतं, त्याच्यात जागा कशा घेतल्या होत्या, शब्द कसे गायले होते हे एकदा ऐका. असा माझा एक आग्रहवजा विनंती आहे की ती मूळ प्रत असते ना ती एकदा बघावी. त्याच्यात तुम्हाला काहीतरी मिळतं वेगळं. तरी गमतीने सांगतो की अजून बदल कशात झालेत माहितीये. फरमाईश येण्याच्या आधी लोक चिठ्ठीवर लिहून द्यायचे की ओरडायचे. आता इंस्टाग्रामवर आदल्या दिवशी येतात. हो का. हा उद्या हे प्लीज ऐकायला आवडेल किंवा फेसबुक मेसेंजरवर, इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर ऑनलाईन प्रोग्राम चालू असताना नाही अगदी येतात. फक्त तो बघता येत नाही तेव्हा लोकांना असं वाटतं की पेटीच्या मागे हा बघेल म्हणून, पण नाही बघतायत तर देतात ना. इंस्टाग्रामवर चालू कार्यक्रमात देतात. बापरे. एकदा एक म्हणजे ही रिप्लाय करतोस का आज नाही.
नाही, ही दाद खरं तर समीर चौगुलेला आहे की एक निवेदक का निवेदिका मी सांगत नाही, पण एक कोणीतरी निवेदन करायला व्यक्ती होती ती खूपच पसरून आणि काही चाललं होतं. तर कार्यक्रम झाल्यावर मी जेव्हा फोन बघितला तेव्हा या लोचन मजनूला आवरा असा असा मेसेज होता. तर ती समीरला जाते की आता निवेदकांनी जरा जरी काय हे संगीत एवढं जरी म्हणलं काय हे गाणं तरी फक्त सगळ्यांना समीर आठवत होतं. वा, तू आता दीदींचा उल्लेख केलास तर तुला तू कंपोज केलेलं गाणं दीदींनी गायलंय आणि हृदयनाथजींबरोबर तू अनेक वर्ष कार्यक्रम करतोस. तर अशी एखादी कुठली गोष्ट आहे जी तू त्यांच्याकडनं शिकलायस आणि तुला शेअर करायला आवडेल? नाही, खरं भारतात राहणारा प्रत्येक माणूस गाणं दिदींकडनं शिकतो. कमी अधिक प्रमाणात असेल, कोणी ते मान्य करेल, कोणी नाही करणार, कोणाला कळतच नाही की आपण त्यांच्याकडनं काय शिकलोय, पण आपल्या सगळ्यांवर त्यांचे संस्कार. खरंय. सो दिदींकडनं काय शिकलो तर मला असं वाटतं अख्खं संगीतच आपल्याला त्यांनी दिलं. त्यांच्या प्रत्यक्ष भेटीतून मी खरं तर हे शिकलो की तुमचं करिअरची 70 वर्ष झाली होती जेव्हा त्यांनी माझं गाणं गायलं. त्याच्यानंतरही रिहर्सल ही गोष्ट करायलाच पाहिजे. वा. ही त्यांच्याकडनं गोष्ट शिकलो. रिहर्सल कशी करावी, तर मी अगदी तुला प्रामाणिकपणे सांगतो, मी त्यांच्यासारखी ऐकणारी व्यक्ती पाहिली. बर. त्या जसं ऐकतात गाणं समोरच्याचं, त्यांना गाणं नाही ऐकत, त्या संगीतकार ऐकतात. बर. तो त्या माणूस ऐकतात. त्या अशा म्हणजे एका पॉइंटला ना तू आपल्याला असं वाटतं की बापरे बापरे आपल्याकडे खूप त्यानं मला असं लक्षात आलं की त्या कुठे मी गाताना मला आठ्या पडतायत, कुठे मला आवंड येतोय का, मी कुठे थोडा हळवा होतोय का, कुठे माझे डोळे, तर त्या अख्खा संगीतकार असा स्कॅन करतात असं मला लक्षात आलं की हा कळला संगीतकार चला. वा. आणि म्हणून अगदी सलील चौधरींपासून अनेकांचे इंटरव्ह्यू आपण जयदेवजींच्या एका इंटरव्ह्यूत पण त्यांनी हे म्हणलंय की आपलं गाणं आपल्यापेक्षा जास्त कळलंय त्यांना असं वाटायला लागतं त्या जेव्हा गातात तेव्हा. याचं कारण त्या फक्त चाल नाही गात, त्या संगीतकाराचे विचार पण गातात. वा. तर हे मी त्यांच्याकडनं बघितलं आणि त्यांचं ते गाणं लिहिणं, त्याच्यावर श्वासाच्या जागा मार्क करणं, हे सगळं इतकी हजारो गाणी गायल्यानंतर त्यांनी माझं गाणं गायलं तरी ते तसंच होतं. तर ते जे इमान आपण म्हणतो ना, ते म्हणून त्या भारतरत्न लता मंगेशकर आहेत. की का, तर हे बघा. आणि म्युझिक डायरेक्टरच्या खुर्चीत बसलेल्या माणसाला पूर्ण रिस्पेक्ट देणं. मी असे पण आत्ताच्या काळातले गायक बघितले की समजा मी म्हणलं की ए परत घेऊया का, का 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 काय ऐकव, काय प्रॉब्लेम आहे, मला ऐकव एकदा. म्हणजे मी म्हणतोय पूर्ण शरणागती जी तर अपेक्षित मी आहे. मी त्यांना म्हणलं की दीदी चांगलं वाटतंय, तुम्ही सांगा. तुम्ही एकदा ऐकता, तुम्ही ऐका, तुमचं समाधान झालं असेल तर तुम्ही म्हणा, नाहीतर मी परत गाते. वा. तुम्हाला जसं वाटलं आज मी थकली, मी उद्या परत येते. वा वा, क्या बात आहे. दिस इज म्हणूनच ही लोक मोठी आहेत मला वाटतं. म्हणून. आणि दुसरं म्हणजे हृदयनाथजी. तर हृदयनाथजींकडनं त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येकच माणूस शिकत असतो. कारण मला असं खरंच वाटतं की शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चिमात्य संगीतापर्यंत म्हणजे कॉर्ड्स असतील, तिथपासून ते वेगवेगळे राग आहेत, वेगवेगळे लोकसंगीताचे प्रकार आहेत, ह्याचा सगळ्याचा इतका अभ्यास, त्याच्याबरोबरच गालिब, मीरा इथपासून ते आरती प्रभू, ग्रेस, साहिर, गुलजारजी, ह्या सगळ्याचा इतका अभ्यास असणारा मला असं वाटतं आपल्या भारतवर्षामध्ये अगदी 2-4 लोकच असतील अशी. त्याच्यातले एक हृदयनाथजी आहेत की समग्र अभ्यास कवितेचा, मराठी, हिंदी आणि संगीताचा. त्याच्यामुळे ना त्यांच्या बोलण्यातनं पण इतक्या छान गोष्टी कार्यक्रमात कायम म्हणजे मला कायम असं वाटतं की 2 जण कार्यक्रम करत असताना ना तुमचा परफॉर्मन्स झाला रे झाला की तुम्ही ऑडियन्स व्हायला पाहिजे. नाहीतर खूप वेळेला काय होतं, आपलं गाणं झालं ना की माणूस आपल्या पुढच्या गाण्याचा विचार करतो. पण आपल्या शेजारी जर असा एक युनिव्हर्सिटी बसली आहे तर तुमचं गाणं झाल्यावर तुम्ही पूर्ण ऐका. आणि त्यांनी स्टेजवर बोललेली एक एक वाक्य, म्हणजे माझ्याकडे खूप व्हिडिओज पण आहेत. तर ते म्हणले होते की आम्ही जे आज सादर करतोय त्याच्यात कुठे आम्ही प्रयत्न करून कष्ट करून केलेलं काही नाहीये. जे सहज येतं, बाप रखुमा देवीवरू सहज नीटू झाला, जे सहज येतं ते सुंदर असतं. वा. तर ते सहज आलं तर करावं हा एक त्यांच्या कायमच बोलण्यात मुद्दा आहे. किंवा मला एक मी थोडासा
त्यांनी मला एकदा ओरडले होते, ते पण सांगतो. बर. आमचा एक कार्यक्रम चालू होता आणि खूप मोठ्या ग्राउंडवर कार्यक्रम चालू होता. खूप लोक आणि ना साऊंड खूप चांगला नव्हता. अच्छा. तर मला काही ऐकूच येत नव्हतं मी काय गातोय ते. आणि मी राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही, आणि त्यांना ते कॉम्पोजिशन खूप आवडतं, राती अर्ध्या राती. तर मला ऐकू येईना, रिदम मला ऐकू येत नव्हता, माझं रिदमला ऐकू येत नव्हतं. तर आम्ही सगळे जरा अस्वस्थ होतो. त्याच्यातून नॅचरली माझं गाण्याची जी एक फुल मी घुसलो होतो ना, त्याच्यातनं मी मग मोडूनी रंग हा रंग हा जायचं नाही 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 नाही, असं मी ओळी, त्यांना ते कोणाला कळलंच माहिती नाही, त्यांना नक्की कळलं. तर मधलं म्युझिक चालू असताना ते मला म्हणलं की डॉक्टर तुम्ही सोडून का देताय कार्यक्रम? वा. तर मी म्हटलं की नाही, सोडून नाही दिला. नाही, मला माहिती आहे ना सोडून दिलंय तुम्ही. मग मी त्यांना म्हटलं मला काहीच ऐकू येत नाहीये. ठीक आहे ना, पण मला तुमचं ऐकू येतंय, तुम्हाला माझं ऐकू येतंय ना, आपण एकमेकांना दाद देऊया. वा. तुम्हाला माझी गाणी आवडतात, मला तुमची. बाकी तिथे जे येईल ते येईल, आपल्यासाठी गाऊया एकमेकांसाठी. सो किती मोठं लर्निंग, की अगेन त्यांनी माझ्यापेक्षा तिप्पट वर्ष कार्यक्रम केले. हो ना. पण त्याच्यानंतरही त्यांचं म्हणणं होतं की सोडू नका, आपण बसलो इथे, वाद्यविद्य आहेत, तर तुम्ही मला दाद द्या, मी तुम्हाला देतो, इनफ, वा. आपल्याला काय करायचंय. असे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, किंवा पर्सनल लाईफमध्ये पण ना एखादं वाक्य ते बोलतात. मग कधीतरी मला आठवतं मी असं खूप जीव तोडून एक्सप्रेशन, किंवा असं नाहीये, मला असं म्हणायचं नव्हतं वगैरे असं काहीतरी मी, तर ते मला म्हणलं की तुम्ही खडकावर पाणी टाकताय, त्याच्यातनं झाड उगवणारच नाहीये, पाणी वाया घालवू नका. वा. मला लक्षात आलं की पाणी वाया घालवू नका खडकांवर टाकून. हे तुमच्या ना जे काही टॅलेंट म्हणूया, किंवा तुमचं तुम्हाला जी देवानी आशीर्वाद दिले त्याच्या बाबतीत हे खूप खरं आहे, की कुठे कुठे गाणी करायची, कुठे तुम्ही स्वतःला खर्च करायचा कलाकार म्हणून. कारण शेवटी देवाने तुम्हाला एकच काय बरणी दिली असेल, ती तुम्ही कुठे संपवताय, हे मला खूप महत्वाचं वाटतं. एक वाक्य हृदयनाथजी मला, कोणाबद्दल मी परत ते महत्वाचं नाहीये, ते मला म्हणले होते की या अमुक काही लोकांना तुम्ही जरा सांगा, ते किती छान गाणार आहेत, एकदम असे का गातायत. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही सांगा. तर म्हणे नाही, त्यांचं काय झालंय आता, ऐकू येणं बंद होतो अशा लोकांना हळूहळू, दुसऱ्याचं ऐकू येत नाही. हे इतकं महत्वाचं आहे ना, की तुम्हाला ऐकू आलं पाहिजे दुसरा काय म्हणतोय. मग तो तुमचा मुलगा असू दे, शिष्य असू दे, ऑडियन्स असू दे, साऊंड इंजिनियर असू दे. साऊंड इंजिनियर जेव्हा एखादं म्हणतो ना की अरे हे तू, यू कॅनॉट जस्ट डिस्कार्ड इट ऑल द टाइम, नाही रे असं काही नसतं, मला माहिती आहे, नाही, तो काय म्हणतोय बघा. आणि ही ना मला फिल्म मेकर म्हणून ही सवय खूप लागली, की असिस्टंट डिरेक्टर आहे, आर्ट डिरेक्टर आहे, त्यांचं काहीतरी म्हणणं असतं की सर हे असं करून बघूया का. तर बघूया ना, जरूर बघूया. ते सगळे टीम मधले मेंबर आहेत ना, ते कशाला खराब करतील. तर ते त्यांचं एक वाक्य पण मला लक्षात आहे, की ऐकू येईन असं होतं एका लेवलच्या वर आत्मविश्वास गेला तर तिथेही आत्मविश्वास जाऊ देऊ नका कधी. तर मी पण ज्यांना सांगतो त्यांना हे सांगतो की इतका आत्मविश्वास जाऊ देऊ नका की दुसऱ्याचं ऐकूच येणार नाही. वा वा. मला वाटतं यू आर सो ब्लेस्ड की त्यांच्याबरोबर तू इतके कार्यक्रम करतोस, आणि प्रत्येक कार्यक्रमातनं, प्रत्येक भेटीतनं काहीतरी शिकण्यासारखं त्यांच्याबरोबर असतं. वा. दुसरी सेगमेंट अशी असते की काही मी प्रश्न काढलेत की ज्याची उत्तरं हो नाही मध्येच आहेत, पण त्याच्याबद्दल तुला अधिक काही सांगायचं असेल तर आम्हाला आवडेल. तर मी ते प्रश्न आणते. तर पहिला प्रश्न असा आहे की स्टेजवर जेव्हा आपण बसतो, आपली जरी टीम असली तरी सुद्धा आपण कलाकार असतो स्टेजवर. म्हणजे तुझं गाणं झालं आणि माझं गाणं झालं तर तुझं कसं होतंय, माझं कसं होतंय नाही म्हटलं तरी त्याच्यात एक थोडी कॉम्पिटिशन. तर तू आणि संदीप दादा दोघं स्टेजवर असतात, तर असं कधी तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन, अगदी कॉम्पिटिशन नाही पण असं होतं का कधी? नाही, एकदाही नाही. आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम लॉन्च करताना तो किती यशस्वी होईल किंवा होणार नाही ह्याची कल्पना तुला होती का? नव्हती, अजिबात नाही. एक कार्यक्रम करूया, अच्छा. एवढं आम्ही ठरवलं होतं. पहिला SM जोशी सभागृहात केला होता, तिकीट लावूनच केला होता, त्याला गर्दी झाली चांगली, हाऊसफुल होता, पण तरी आम्ही लगेच नाही केला. 2-2.5 महिन्यांनी दुसरा केला. अरे हा पण हाऊसफुल झाला की मग आता आपण मोठ्या ठिकाणी करून बघूया म्हणून तिसरा केला. असं करत आता 1850. वा वा. अनेक मोठ्या कलाकारांबरोबर तू परफॉर्म केला, आत्ताच आपण बोललो, तर त्यांच्याबरोबर बसताना कधी दडपण येतं का, की आता इतके वर्ष तू करतोयस तर अजून दडपण कधी येतं? येतं. अनेक कार्यक्रम तुमचे बऱ्यापैकी मोठ्या वेळेचे पण असतात, 6 तासांचे वगैरे कार्यक्रम असतात, तर 6 तास गाणं टायरिंग असू शकतं.
किंवा 6 तास गाणं की इतका वेळ गायचंय, कधीतरी कंटाळ येऊ शकतो किंवा कधीतरी दमायला होऊ शकतं. तर असं कधी होतं का? दमायला होत असेल तरी ऑडियन्स ते कळू देत नाही की तुम्ही दमलाय. ते ऑडियन्सवर असतं की कलाकाराला किती फ्रेश ठेवायचं. आणि आमच्या कृपेने मी जे कार्यक्रम आतापर्यंत केले ना, ऑडियन्सनी कळूच दिलं नाही की तुम्ही दमलाय. कारण 6 तास झाल्यानंतरही लोक म्हणतात पण हे राहिलं, पण हे राहिलं. तर त्या खरं सांगू का, कार्यक्रमानंतरही अहो हे राहूनच गेलं, हे तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप बळ देणारं वाक्य आहे. खरंय. वा. स्पर्धेत तू परीक्षक होतास, तर असं होऊ शकतं की चांगले गाणारे नसले तरी सुद्धा कौतुक करायला लागतं. तर असं कधी खोटं कौतुक तू केलंस का? नाही केलं. मला नेहमी असं वाटतं की तुम्हाला कौतुक करण्यासारखं काहीतरी सापडतंच. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं गाणं झाल्यानंतर तो समजा आज अगदी चांगला नाही गायला, तर तुम्ही त्याच्या चॉईसबद्दलच बोला फक्त, की किती छान गाणं निवडलंस, हे गाणं माझं फार आवडतं गाणं. सो तो आत्ता कसा गायला हा विषयच नाही, पण त्याची निवड तर छान होती. तो समजा निवडही आपल्याला फार आवडलेली नाही, तर आपण हे तरी म्हणू शकतो की अरे तुझा आवाज किती छान आहे रे. असे आवाज मी फार कमी ऐकले. आणि मग त्या निमित्ताने तुम्ही त्या मला आवडलेले आवाज या विषयावर बोलू शकता. वा. सो यू ऑलवेज हॅव अ चान्स टू प्रेस समथिंग. त्यामुळे चुकीच्या गोष्टीचं कौतुक करायची गरज राहत नाही. जर तुम्हाला एक काहीतरी शोधायची सवय असेल की या व्यक्तीत काहीतरी तर चांगलं असणारच, किंवा तू किती शांत आहेस रे, तू किती कॉन्फिडेंटली आलास रे स्टेजवर. तुम्ही सुरुवात कॉन्व्हर्सेशनची, कुठल्याही कॉन्व्हर्सेशनची जर छान केली ना, तर ते नातं तुमचं खूप हेल्दी बनत जातं संवादाचं रियालिटी शो मध्ये, असं मला काय वाटतं. मला वाटतं चांगलं बघायची दृष्टी पण असायला लागते रे. सगळ्यांना ते दिसतं असं नाही. स्पेशली कलाकारांना तर दुसऱ्याचं चांगलं दिसतंच असं नाही की, होय. म्हणजे वाईट म्हणून नाही मी म्हणत, पण एक स्टुडंट म्हणून असं वाटतं की नाही, हे असं नको होतं करायला ते. सो चांगलं बघण्याची दृष्टी असायला लागते जी तुझ्याकडे आहे, आणि म्हणून तुला ते अप्रिशिएट जमलंय. करायची सवय पण लागते. मला असं खरंय, वाटतं ते पण जसं अवघड आहे. हा म्हणजे जशी चुका काढायची पण एक सवय असते बघ, की म्हणजे खाताना पण ना माणूस काय नाहीये ते आधी सांगतो. ह्याच्यात जरा हे असं तर मजा आली असती, पण आहे ते किती छान आहे. हे हे आता हे ना तुमच्या अपब्रिंगिंग मध्ये पण असतं. तुमचे आई वडील तुम्हाला कसं, तुमच्यासमोर कसं बोलतात, म्हणजे आपण मुलांसमोर कसं बोलतो त्याच्यात तशी मुलं खरंय, बनत जातात. अगदीच खरंय. आता इतक्या चाली जगात झालेल्या आहेत की कुठलं तरी साधर्म्य कुठल्या चालीत सापडतं. तर तू असं चाल देताना कुठल्या चालीचा काय म्हणतात प्रेरणा घेऊन किंवा कुठल्या काव्याची प्रेरणा घेऊन अशी तू कधी चाल केलीस का? देवा शपथ नाही. नाही, पण म्हणजे काय ते काय वाईट आहे असं नाही की केली पण, असं कारण मला कधीतरी असं वाटतं की काय होतं, तोच तर चॅलेंज असतो की ती चाल कशासारखी नाही वाटता कामा, आणि ती आकर्षकही वाटायला पाहिजे, आणि ती कवितेला योग्य वाटायला पाहिजे. हे 3 क्रायटेरिया. आणि म्हणूनच तर ना तुम्हाला जसं जसं संगीत अजून अजून कळत जातं, तसं तसं चाली मनातल्या मनात कॅन्सल खूप होतात, की नाही नाही, या रस्त्याने मी गेलोय, या गावाला मी गेलोय, या हॉटेलमध्ये मी गेलोय, तर अध्या झालाय. अशा प्रकारच्या म्हणजे तवनयनांचे दलहलले ग सारखी प्रेमकविता अध्यात झाली. स्वतः प्रेमकविता त्याच शब्दकळेची अध्यात करणं, हे म्हणजे शेजारी परत तवनयनांचे दल उभं करणे, जरी सुरावट वेगळी असेल तर असाही विचार केला जातो. नॉर्मली मी कलाकारांना विचारते की तुम्ही इतर कलाकारांबद्दल गॉसिप करता का, पण तुला मी विचारेन की तुझ्याबद्दल बरंच गॉसिप लोक करत असतात, तर त्या गॉसिपचा तुला त्रास होतो का? होतो ना, नक्कीच होतो. काय होतं, 1% पण तथ्य नसेल ना, तर मग लक्षात येतं की हे गॉसिप ह्या विषयावरचं नाहीच आहे. हे आपलं इतर कामाविषयी काही बोलता न आल्यामुळे आता काहीतरी तर बोलणार, मग तो हा विषय. आणि विच इज, मला हे चांगलं नाही, हे खूप निगेटिव्ह आहे. आणि अशा निगेटिव्ह वातावरणात आपण पुढच्या पिढीला आणतोय, हे मला खूप त्याचा त्रास होतो की मी तुला कधी वाईट बोललो नाही, मी तुला कधी त्रास दिला नाही, मी तुझ्या निगडीत काहीही चुकीचं केलं नाही, तरी एखादी व्यक्ती एखाद्या माणसाविषयी की हा तो जरा काय, आणि अर्धवट वाक्य, ती जरा ना काय, ती जरा पुढे सांग मला, ती जरा काय वाईट आहे, ती जरा भांडखोर आहे, ती जरा कुचकट आहे, वाक्य पूर्ण करा. लोक बहुतेक वेळेला गॉसिप अर्धवट वाक्याने करतात. तू पण हे ऑब्झर्व केलं का? आणि पूर्ण करा ना, व्हॉट इज दिस, म्हणजे नाही त्यांच्याकडे तू जाणार आहेस का, जा म्हणजे पण बघ काय बघू. आणि माझं असं म्हणणं आहे की मी तरी कोणाच्या इतरांच्या म्हणण्यावर मत बनवत नाही.
तो माणूस भयंकर अंगावर येईल, तो ओरडेल, तो खूप असा आहे, मला बघू. कारण तो माणूस तुमच्याशी असा वागला कारण तुम्हीही काहीतरी तसे वागला हो असेल. ना. आणि प्रत्येकाची वागणं वेगळं असूच शकतं. सो मला खरंय. गॉसिपचा त्रास नक्कीच होतो. अलीकडे इतक्यातल्या इतक्यात काही मी ऐकलं नाहीये. पण मला वाटतं लोक बोलतात तर दे, चांगले इंटरेस्टिंग टॉपिक त्यांना दे. नाही ना, लोक आता परवाच खूप मजा आली की मी कुठेतरी बोलताना म्हणलं की काहीतरी मी असा सिंगल पीपल असोसिएशनचा आहे वगैरे असं, तर लोकांना एकदम खरं का तर हो का सिंगल माणसं असू शकत नाहीत का? शेवटचा प्रश्न, कलाकार विक्षिप्त असतो तसा तू आहेस का? हे खरं तर माझ्या आईनी आणि मुलांनी आणि मित्रांनी सांगायचं, पण मी जसं म्हणलं तसं मला स्टेजची लाईन असते ना, जिथपर्यंत लाईट असतो त्याच्या बाहेर गेल्या गेल्या नॉर्मल व्हायला आवडतं. मला लिटरली मी विंगेत गेलो की मी फक्त शुभंकर आनंदचा बाबा असतो. एकदा विंगेतून स्टेजवर आलो की मग तुम्हाला जे काही शहाणपणा दाखवायचं आहे, गाणं बोलणं, ते तिथे दाखवा. सो विक्षिप्त नाहीये मी, थोडा अनप्रेडिक्टेबल नक्की टू मायसेल्फ. पण म्हणजे मलाच कधी अरे आपण आज इथे गाणार नाही म्हणलं होतं आणि आपण किती रंगून जातोय, किंवा आज आपण इथे आपल्याला वाटलं होतं की खूप मजा येईल पण नाही मजा आली. तर स्वतःला मी अनप्रेडिक्टेबल खूप रिॲक्शन दिलेले आहेत. पण विक्षिप्त म्हणजे अनप्रेडिक्टेबल म्हणजे तसं विक्षिप्त सगळे कलाकार थोडे असतात असेल. पण हा इतरांना विचारता प्रश्न, आमच्या आदित्य आठलेला, संदीप खरेला किंवा रितेश ओहळला आणखी शुभंकर आनंद की तुमचा बाबा विक्षिप्त आहे का, ते बरोबर सांगते. वा, इंटरेस्टिंग गप्पा झाल्या, खूप वेगवेगळे विषय. मला तेच वाटत होतं की तुझ्याबरोबर गप्पा सर्वसामान्य लोकांना त्या आवडतीलच, पण म्युझिकलिस्ट तो खूप चांगला कंटेंट लोकांना इंटरेस्टिंग असा नक्कीच होईल. आणि तसाच एपिसोड झाला, खूप मजा आली. इंटरव्ह्यूचा शेवट आपण असा करतो की तुला जे आम्ही करताना नाही बघितलंय ते काहीतरी तू करावंस अशी आमची इच्छा असते, तर तू काय करशील? मी खूप काही लिहित असतो, पण मी कधी ते सादर नाही करत. म्हणजे गद्य तर मी पुस्तकात लिहिलंय आणि ते अनेकदा सादर केलंय, पण मी एक त्याला कविता म्हण, स्फुटलेखन म्हण, पण मला ना एका संवादात हे सुचलं होतं. मला एक गप्पा मारता मारता एक जण म्हणले की अरे तसं म्हणलं तर सगळेच एकटे असतात रे. तर मी म्हणलं की नाही, कोणीच कोणाच्या लोनलीनेसचं मेजरमेंट करू नये, असं मी एक वाक्य म्हणलं आणि त्याच्यानंतर मला काहीतरी सुचलं. तर ते मी या निमित्ताने ऐकवतो. मी असं कुठल्या इंटरव्ह्यूत किंवा असं कधी सादर केलेलं नाहीये. येस. एकाकीपण मोजू नये कोणाचे, एकाकीपण मोजू नये कोणाचे, तपासू नये आपण कोणाच्या दुःखाची पातळी, आणि टेक केअर सारखी निरुपयोगी पट्टी तर मुळीच बांधू नये त्याच्या दुखऱ्या मनावर. अगदी वाटत असेलच ना की डोकवायलाच हवं होतं त्याच्या आयुष्यात, तर एकदा त्याच्या डोळ्यात पाहावं आणि नुसतं बसावं शेजारी त्याच्या, नुसतं असावं बरोबर त्याच्या. आपल्याला किती छान समजावता येतं किंवा आपण कसा वेगळ्याच पद्धतीने धीर देतो हे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या माणसाला दाखवायला दुसऱ्याच्या दुःखाचा उहापोह करू नये. त्यातून तुझे दुःख अगदी छोटे, स्थानिक, लौकिक आहे, जगात यापेक्षा किती मोठी दुःख आहेत वगैरे सांगावेसे वाटलेस तुम्हाला, तर उठून जाऊन एक चक्कर मारून यावी आणि गिळून टाकावीत असली वाक्य. तो रात्रभर आढ्याकडे बघत असतो तेव्हा तुमचं यापैकी एकही वाक्य त्याची सोबत करत नाही. वा वा. तुम्ही जे जे सांगता ना त्याला ते सारे ठाऊक असते, पण त्या क्षणी त्याला त्रास होत असतो, याहून खरे काही नसते. वा वा, सो ट्रू. एखाद दिवशी वाटते त्याला की रडावे हमसून हमसून, रडू द्यावे. आई रडायला कारण आहे का तुला, सगळे तुझ्याकडे, मग असा का चेहरा, अशा गणितात त्याला त्या दिवशी तरी बसू नये. नुसते बसावे शेजारी त्याच्या, नुसते असावे बरोबर त्याच्या. वा वा वा, सच अ वंडरफुल थॉट. वा वा, म्हणजे इतकं रिलेट होतं प्रत्येक वाक्य त्यातलं की इतकं प्रत्येकाच्या आयुष्यात हे घडत असतं. आणि वा वा, फारच सुंदर, क्या बात आहे, मजा आली. थँक्यू सो मच, थँक्स फॉर कमिंग. थँक्यू. जीवलगा खिन्नता काही, जीवलगा खिन्नता काही,
काळाचे चक्र फिरेल, काळाचे चक्र फिरेल, संपेल रात्र संपेल, जीवलगा खिन्नता काही